करूया आणि मग कार्यक्रमाची सुरुवात करूया. चला. मार्मिक आज हीरक महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करते. गंमत बघा, जर परिस्थिती नॉर्मल असेल तर हा कार्यक्रम आपण एकमेकांच्या साथीने आनंदात मार्मिक आज हीरक महोत्सवी वर्षामध्ये कार्यक्रम ऑनलाईन जरी असला तरी मराठी माणसांचं मार्मिक वरती प्रेम इतकं आहे की तुमच्या प्रेमाची ऊब आणि तुमच्या टाळ्यांचा आवाज मला इथे ऑनलाईन कार्यक्रमात सुद्धा ऐकू येतोय. तर सांगायचा मुद्दा हा की 13 ऑगस्ट 1960 रोजी मार्मिकची स्थापना झाली. 1960 सालीच महाराष्ट्र राज्याची सुद्धा स्थापना झाली आणि 1960 सालीच आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचाही जन्म झाला. म्हणजे खऱ्या अर्थाने हे साल त्रिवेणी संगमाचं साल आहे असं म्हणायला हरकत नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 106 हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं आणि त्यांच्या या बलिदानानंतरच संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश अवतरला आणि खऱ्या अर्थाने जय महाराष्ट्र हा नारा त्रिखंडात दुमदुमू लागला. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान. कोटी कोटी प्राणात उसळतो, कोटी कोटी प्राणात उसळतो एक तुझा अभिमान. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान. बलिदाने इतिहास रंगला, बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपा. तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशान, उंच निशान, उंच निशान. तू संतांची मतिमंतांची बलवंतांची खान. तूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महान. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान.
जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी हिमथडीच्या तटानाया हिमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र देशा अमुचा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा मुचा महाराष्ट्र देशा हो महाराष्ट्र देशा मुझा महाराष्ट्र देशा आनंद वन भुवन तु भूवरी आनंद वन भुवन तु भूवरी भूषवी भारत वर्षा महाराष्ट्र देशा मुझा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा मुझा महाराष्ट्र देशा गीता गाथा तुझी मराठी गीता गाता तुझी मराठी अखंड नाचे तुझी ओठी अखंडनाचे तुझी ओठी संत पंत तंतांची शाहिरी प्रतिभा झिजवी तुझी दारी प्रतिभाजी जवी तुझी आधारी ओ दीपवी अमृत सुखवी सकला दीपवी अमृत सुखवी सकला तुझी मराठी भाषा तुझी मराठी भाषा महाराष्ट्र देशा मुझा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा मुझा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा मराठी माणसाला सहन कराव्या लागणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं आणि मराठी अस्मितेचा अंगार फुलवण्याचं काम खऱ्या अर्थाने मार्मिकने केलं. मग कसा झाला मार्मिकचा हा जन्म, कसा आहे हा प्रवास, हा सगळा प्रवास आपण एका ध्वनिचित्रफितीमधनं बघूया. चला. सन 1960 स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. 106 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या चळवळीमुळे 1 मे इसवी सन 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याच्या कुटील कारस्थानाचा नायनाट झाला. याच काळात बाळासाहेब ठाकरे यांनी फ्री प्रेस जर्नल मधील नोकरीला रामराम ठोकला आणि आपले बंधू माननीय श्रीकांतजी ठाकरे आणि द पांग खांबेटे यांच्यासह साप्ताहिक मार्मिकची मुहूर्तमेढ रोवली. स्वतः प्रबोधनकारांनी मार्मिक हे नाव सुचवले. 77A रानडे रोड, दादर येथून हा अंक प्रकाशित होऊ लागला. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते हा शुभारंभ झाला. मराठी माणसाच्या हितासाठी आणि रक्षणासाठी मार्मिकने पहिल्यापासून तलवार उपसली.
माननीय बाळासाहेबांच्या कुंचल्याने तत्कालीन सामाजिक आणि राजकीय व्यंगांवर न भूतो न भविष्यती पद्धतीने फटकारे मारायला सुरुवात केली. बाळासाहेबांचे रेखाटन आणि कल्पना दोन्ही अभ्यास केलेले असे. व्यंगचित्र आणि भाष्य दोन्ही मार्मिक असे. बाळासाहेबांच्या मते मार्मिक हे केवळ व्यंगचित्राला वाहिलेले साप्ताहिक नव्हते, तर आधी शिवसेनेच्या स्थापनेचे आणि नंतर विस्ताराचे ते एक प्रभावी माध्यम होते. मराठी माणसाची होणारी गळचेपी, नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांवर सतत होणारा अन्याय, परराज्यातून येणारे लोंढे, परभाषिकांकडून मराठी माणसाची होणारी अवहेलना, या सगळ्या ठसठसणाऱ्या वेदनांना मार्मिकने वाचा फोडली. मार्मिकच्या 5 जून 1966च्या अंकात बाळासाहेबांनी पहिल्यांदा मराठी माणसाला शिवसेनेत सामील होण्यासाठी आवाहन केले. यानंतरच्याही काळात मार्मिक शिवसेनेच्या जडणघडणीत मार्मिकचा मोठा वाटा आहे. मार्मिकच्या या प्रवासात प्रमोद नवलकर, पंढरीनाथ यांच्यासारख्या मार्मिकच्या खंद्या शिलेदारांनी महत्वाचे योगदान दिले. अशा या झुंजार लढवय्या साप्ताहिकाला आज 60 वर्षे पूर्ण होत आहेत. इथून पुढेही मार्मिक मराठी माणसाची अखंड साथ करत राहील हे निश्चित. मंडळी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 106 जणांनी हौतात्म्य पत्कारलं. महाराष्ट्रभरातून मुंबईमध्ये स्वतःचं पोट भरायसाठी आलेला मराठी माणूस या काळात अगदी छातीचा कोट करून लढला. यंदा ज्यांची जन्मशताब्दी आहे त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी या चळवळीवरती रचलेलं एक गीत आपण बघूया. चला. माझी मैना मैना हो माझ्या जीवाची कायली पती बांधा रंग भाडा कोर चंद्राची, पती बांधा रंग भाडा कोर चंद्राची, उदात्त गुणाची, मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची, अन हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध कितकी सतीज कांती घडी सोन्याची नवनवतीची घडी दोनाची गरीबीन हो
गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघाची. झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची. अन बांधाबांध झाली भाकर तुकड्याची. अन घालवीत निघाली माझी महिना चांदणी सुखराची. अन गावंदरीला येताच कळी कोमिजली तिच्या मनाची. शिकस्त केली मी तिला पत्राची वचनाची दागिन्यानं म्हणून काढायची. बोली केली शिंदेशाही तोड्याची. सहज बजरटी गळ्यात माळ पुतळ्याची. पायात कोखर दंडात येळा नाकात सर्जाची. अन फरी उमलली नाही अन कळी तिच्या अंतरीची. अन अन छातीवर दगड ठेवून पाठ धरली मी मुंबईची. या मुंबईत गर्दी बेकाराती तशी गत झाली आमची. गाडीची नायलॉनच्या तलम साडीची आणि पुस्तकाच्या जोडीची माडीवर माडी हिरव्या माडीची. आणि पैदास इथं भलतीच आयत खाऊ चोराची. शिरदोराची हरामखोराची भांडवलदाराची माडीची. आणि पैदास इथं भलतीच आयत खाऊ चोराची. शिरदोराची हरामखोराची भांडवलदाराची. आणि पोटासाठी पाठ धरली मी मुंबईची. अन परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची. अन पाण्यानं भरलं दोन्ही खिस्स माझं. वाहन मला एका छत्रीची. त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची. बेळगाव कारवार गोव्यासह संगीन न्यायाची फौज उठली पिन्नीवरची. शेतकऱ्याची कामगारांची मध्यमवर्गीयांची. उठला मराठी देश. उठला मराठी देश. उठला मराठी देश. उठला मराठी देश. आला मैदानी द्वेष. आला मैदानी द्वेष. आला मैदानी द्वेष. वैरी करण्यानाम शेष. वैरी करण्यानाम शेष. वैरी करण्यानाम शेष. गोळी डमडमची छातीवर सायली. गोळी डमडमची छातीवर सायली. अन माझ्या जीवाची वती यथायली. माझी महिला गावाकडे राहिली. 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 माझ्या जीवाची वती यथायली. म्हणे अण्णा भाऊ झालं फाउंटनला जय. झालं फाउंटनला जंग. झालं फाउंटनला जंग. झालं फाउंटनला जंग. तिथं बांधून चंग. तिथं बांधून जंग. तिथं बांधून जंग. आला मैदान. आला मैदानी रंग. आला मैदानी रंग. धार रक्ताची मर्दान व्हायली. धार रक्ताची मर्दान व्हायली. आणि माझ्या जीवाची वती यथायली. माझी महिला गावाकडे राहिली. 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 माझ्या जीवाची वती यथायली. माझ्या जीवाची वती यथायली. माझी महिला गावाकडे राहिली. माझ्या जीवाची वती यथायली. एकोणीसशे 60 साली मार्मिक साप्ताहिकाने मराठी माणसांचा आवाज बुलंद केला. शिवसेनेची बीज रोवली. मराठी माणसांसाठी एक चळवळ उभी केली. मराठी मुलखामध्ये
मराठी भूमिपुत्रांना न्याय इंग्लिश इन विच कुठल्या लँग्वेज मध्ये तुम्ही टॉक करत आहात? मराठी आय एम सॉरी, मला मराठी येत नाही. मराठी येत नाही नो. महोदया, हं? या क्षणाला मला तुमची महादया येते. होय, हॅलो. हो, मुंबईतल्या ज्या शाळेत तुम्ही मुख्याध्यापिका आहात त्या शाळेतला मी एक शिक्षक आहे, मराठीचा पाटील सर. आय नो यू व्हेरी वेल. आय नो यू. व्हॉट्स द मॅटर? काय झालेलं आहे, एक छोटस काम घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे. Okay. मराठीचा तास सुरू झाला की विद्यार्थी हजरत नसतात, सगळे निघून जातात. त्यामुळे मराठीचा तास हा सगळ्यांसाठी अनिवार्य करावा यासाठी मी इकडे आलेलो आहे. एक व्हॉट इज दॅट? अनिवार्य सक्तीचा. सक्ती. दॅट मीन्स कंपल्सरी. मराठी सब्जेक्ट कंपल्सरी. वाय? वाय? आईची भाषा आहे ना ती आपल्या. So what? So what? Nobody is speaking Marathi over here. Even I don't know Marathi very well. तुम्हाला लाज नाही वाटत का हो? What is लाज? अरे देवा, या बाईला लाज काय हेही कळत नाही. किती निर्लज्ज असावं एका बाईने. Excuse me, पाटील. तुम्ही काय पुटत आहात? नाही, मी पुटत नाहीये. मी तुम्हाला ठणकावून सांगतोय की तुम्हाला जर मुंबईत राहायचं असेल तर तुम्हाला मराठी आलीच पाहिजे. Hold your breath. Okay. बॉम्बे मध्ये राहायचं असेल तर मराठी आलीच. Your breath. Okay. बॉम्बे मध्ये राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे असं काय आहे? हा, प्लीज. Where I stay in my society, no one is Marathi over there. It's high class society. There are no ghatis. एक मिनिट. तुम्ही आता मराठी माणसाला घाटी म्हणालात का? Excuse me. Not only me. आमच्या बिल्डिंग मध्ये सगळे परप्रांतीय आहे, ते सगळे मराठी लोकांना घाटीच म्हणतात. महोदया, एकदा तुमच्या सोसायटीचा पत्ता द्याच. For what? घेऊनच टाकतो. Hello, what? शाळा जे तुमचे शेजारी आहेत ते या मराठी माणसांना घाटी म्हणतात आणि हिणवतात. त्यांची शाळा घ्यायला हवी, ती शाळा घेईन मी. तुम्ही घाटी म्हणता मराठी माणसांना? Please, don't threaten me. हे बघा, आम्ही आधी समजावतो, सरळ सांगतो, सोप्या भाषेत समजावतो, आणि जर नाही कळलं ना तर डरकाळी फोडतो. Oh, डरकाळी? वाघाची डरकाळी. ठाण्या वाघाची. आणि मग नख सुद्धा बाहेर काढतो. वाघ नख. एक. इट्स नॉट दॅट की आय डोंट रिस्पेक्ट मराठी. ओके, इट्स नॉट दॅट. पण काय आहे, आपले जे स्टुडंट आहेत ते सगळे अमेरिकेत जाणार, सो दे शुड नो इंग्लिश व्हेरी वेल. सगळे बिझनेस करणार, त्यांना मराठीची गरजच काय आहे? मला सांगा महोदया, तुमची ही सोसायटी आहे ना, ती कशावर बांधलेली आहे? ऑफकोर्स. व्हॉट इज द क्वेश्चन? जमिनीवर. ती जमीन कुठली आहे? आमच्या सोसायटीची. नाही, ही जमीन आहे महाराष्ट्राची. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अलौकिक वीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. ज्ञानोबा, तुकोबा यांच्यासारख्या संतांनी पवित्र झालेली ही भूमी आहे. ही अष्टकलांची खाण आहे आणि संस्कृतीचं भान आहे. हे विद्येचा सागर आहे आणि उद्योगधंद्यांचा आगर आहे. इथल्या हवेत सह्याद्रीचा हुंकार आहे आणि इथल्या पाण्यात संस्कृतीचा झंकार आहे. वाव, व्हॉट अ लवली स्पीच. फॅन्टॅस्टिक. दमला असाल. तुम्हाला पाणी पाहिजे? खरं तर तुमच्यासारख्यांनाच पाणी पाजायची वेळ आलेली आहे. ओके. एनिवे, तुम्ही जो मराठी म्हणता, आय एम सॉरी टू से, आमच्या बिल्डिंग मध्ये माझ्या नेबरला एक सर्वंट आहे, त्याला सुद्धा आम्ही सगळे घाटी म्हणतो. तिथे सगळे त्याला म्हणतात, मुंबई तुमची, भांडी घासा आमची. आता तर तुम्ही तुमच्या सोसायटीचा पत्ता द्याच मला. फॉर येऊन फोडूनच टाकतो. व्हॉट? अन्यायाला वाचा फोडून टाकतो. महोदय, एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर इथल्या संस्कृतीचा सन्मान हा झालाच पाहिजे आणि त्यासाठी मराठी शिकलं एक पाहिजे. मिनिट पाटील, इट्स नॉट ॲट ऑल कंपल्सरी. हे आधी नव्हतं पण आता कंपल्सरी झालेलं आहे. की महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या कारभार आता मराठीतच होणार आहे. सरकारी कामकाज आता फक्त मराठी भाषेतच होणार आहे. इतकंच काय, न्यायालयाची भाषा सुद्धा आता मराठीतच होणार आहे. त्यामुळे इथे राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा ही आलीच पाहिजे. अरे, तुम्ही ज्या राज्यात राहता त्या राज्याची भाषा तुम्हाला आलीच पाहिजे. तुम्ही जर उद्या अमेरिकेत गेला तर तुम्ही इंग्रजी शिकाल ना? हो, नक्कीच शिकाल. तुम्हाला इंग्रजी आलीच पाहिजे. जसं जर्मनीत गेल्यावर तुम्हाला जर्मनी आली पाहिजे, जसं फ्रान्सला गेल्यावर फ्रेंच आली पाहिजे, तसं महाराष्ट्रात आल्यावर तुम्हाला मराठी आलीच पाहिजे. आणि आता तसंही प्राथमिक शाळेचं शिक्षण ह्याच भाषेत होणार आहे, मातृभाषेत, म्हणजेच मराठी. खूप झाली मराठीची कुचेष्टा.
खूप झाली अवहेलना, आता नाही. आता तुम्हाला इथे राहायचं असेल तर मराठी शिकावं लागेल. आणि दुसरी तिसरी चौथी कुठलीही भाषा शिका, पण पहिली मराठीच. यु नो व्हॉट, युअर साऊंडिंग वियर्ड. हे तुम्हाला संकुचितपणाचं लक्षण वाटत नाही? अजिबात नाही, बिलकुल नाही. जर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या देशाला प्राधान्य दिलं ते तुम्हाला संकुचित वाटतं का? नाही की नाही? मग आम्ही मराठी माणसांना प्राधान्य दिलं आणि इथल्या भूमिपुत्रांना 80% नोकऱ्या दिल्या, ते तुम्हाला संकुचित कसं वाटतं? 80% नोकऱ्या भूमिपुत्रांना? हो, हे खरं सांगताय? अगदीच खरंय. आता यापुढे भूमिपुत्रांना 80% नोकऱ्या राखीव ठेवल्या जाणार आहेत. आर यू सिरियस? हो, आता भूमिपुत्रांना 80% नोकऱ्या राखीव ठेवल्या जाणार आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून माननीय बाळासाहेबांचे हे स्वप्न होतं. त्यावेळेला संकुचित म्हणून अनेकांनी नाका मुरडली, पण आता तेच स्वप्न पूर्ण होणार आहे. मी मराठी आहे असं खाली मान घालून नाही बोलायचं. आता त्या निधडा छातीने म्हणायचं मी मराठी आहे. महोदया, तुमचं हृदय द्रवलेलं दिसतंय. खरंय तुमचं. खरं तर मी मनापासून तुमची माफी मागते. कारण मी आजवर जे वागत आले ना ते फक्त नाटक होतं. हो महोदया, तुम्ही अस्खलित मराठीत बोलताय. हो, कारण मी मराठी आहे. काय? हो, यू ललिता हे फक्त मी नाव लावते, कारण तेच साऊथ इंडियन वाटतं ना, उन्नी कृष्णन ललिता वगैरे. खर तर मी यू ललिता म्हणजे उकडीवे ललिता. मी चिपळूणची. अहो मग का हे सगळं का केलं? हो, कारण मला ना न्यूनगंड होता. मराठी असल्याचं उगाच न्यूनगंड बाळगत होते मी. मला सतत वाटायचं की मी मराठी आहे असं लोकांना कळलं ना तर मला हसतील लोक, माझा प्रोग्रेस होणार नाही. उत्कर्ष. हा, आय एम सॉरी. मला असं वाटायचं की मी मराठी आहे लोकांना कळलं तर माझा उत्कर्ष होणार नाही, पण ते चुकीचं आहे. मला आता पटलंय. मराठी असणं ही लपवण्याची गोष्ट नाही, ही गर्वाची गोष्ट आहे. शाबास. मग आता मराठीचा तास कंपल्सरी करूया. हा, अनिवार्य. खरं तर आपण सर्वांनीच आता जबाबदारीने वागलं पाहिजे. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणसाला वैभव प्राप्त करून द्यायला हवं. कवी माधव जुलियन यांच्या 2 ओळी मला ह्या क्षणाला आठवत आहे. खरं तर या 2 ओळी प्रत्येक मराठी माणसाने प्रतिज्ञा म्हणूनच घ्यायला हव्यात. हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, वसे आमुच्या मात्र हृद मंदिरी. जगन्मान्यता हीच अर्पू प्रतापे, भिला बैसवू वैभवाच्या शिरी. नमस्कार. मार्मिकच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमात मी संकर्षण कराडे परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, कुठल्याही साप्ताहिकाने किंवा कुठल्याही राजकीय पक्षाने अशा मायबाप रसिक प्रेक्षकांचं आपण परत एकदा कौतुक करूया, प्रेमाने तुम्हाला नमस्कार करूया आणि कार्यक्रमात पुढे जाऊया. मंडळी, मार्मिकमध्ये व्यंगचित्रे असत, टपल्या आणि टिचक्या यांच्यासारखी व्यंगात्मक सदरे असत. या सदरांमधनं सद्यस्थितीवरती मार्मिक भाष्य केलेलं असायचं. याच परंपरेमधले कवी रामदासजी फुटाणे यांच्या आपण काही व्यंगात्मक कविता आणि बाळासाहेबांच्या आठवणी या दोन्ही ऐकूया. चला. बाळासाहेबांची माझी पहिली जी भेट झाली ती सामना चित्रपटाच्या वेळेस. सामना मुंबईत मी रिलीज करणार होतो, पण तत्पूर्वी बाळासाहेबांना दाखवावं अशी माझी इच्छा होती. त्यांना विनंती केली, त्यांनी सामना पाहिला आणि तिथून आमची जवळीक सुरू झाली. त्यानंतर लोकाधिकार समितीच्या सुधीर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही अनेक कार्यक्रम केले, त्यात मी मराठी माणसाच्या कवितावर वाचत होतो. बाळासाहेबांना भेटायचं म्हटलं की त्या आठवड्यात काय घडलं आहे त्याच्यावर जर तुम्ही नवीन काही लिहिलं असेल तर भेटण्यात अर्थ, अन्यथा जुन्या कविता काही सांगून त्यांना आवडत नव्हत्या त्या. कारण मार्मिकमध्ये प्रत्येक आठवड्यात नवीन विषयावर नवीन व्यंगचित्र यायचं आणि त्याचे आम्ही चाहते होतो.
त्यांनी जर आज मला विचारलं असतं तर मी त्यांना ही कविता ऐकवली असती, सलून नावाची. कारण सगळे इथं 4-5 महिने झाले घरात बसून आहेत, सगळे सलूनला जायला उत्सुक आहेत आणि सलून बंद आहेत त्या ठिकाणी. सलून. देशाचा GDP हळूहळू मंद झाला. देशाचा GDP हळूहळू मंद झाला आणि डोईचा ग्रोथ रेट पाहून सलूनला आनंद झाला. डोईचा ग्रोथ रेट पाहून सलूनला आनंद झाला. तर तज्ज्ञांनी विंचरलं तरी गुंता काही सुटत नाही. तज्ज्ञांनी विंचरलं तरी गुंता काही सुटत नाही आणि बजेटला कात्री लावणे सरकारला काही चुकत नाही. तर विरोधकांच्या हातात नेहमीच वस्तारा, विरोधकांच्या हातात नेहमीच वस्तारा आणि दरवर्षीची बोंब, पॅकेज तेवढं निस्तारा, पॅकेज तेवढं निस्तारा, पॅकेज तेवढं निस्तारा. आज बाळासाहेबांना निश्चित मी ही कविता ऐकवलीच असती की करोनाचं वातावरण चाललंय, 6 महिने लोक करोनावर आलता आणि तो रामदास तू करोनावर का नाही लिहिलं असंही त्यांनी मला विचारलं असतं. आणि बाळासाहेबाचा आदेश म्हणजे आदेश असतो त्या ठिकाणी, त्याची चर्चा करायची नसते परत जास्त. तर लाल निळे काटेरी चेंडू, लाल निळे काटेरी चेंडू अंगाभोवती घोंगावू लागले, अंगाभोवती घोंगावू लागले. मी हाताने दूर करणार, मी हाताने दूर करणार तोच त्याला काटेरी चेंडूंना काटेरी हात फुटले. लाल काटेरी, पिवळे काटेरी, हिरवे काटेरी, केसरी काटेरी, निळे काटेरी, या सर्व काटेरी हातांनी मला अलगद उचलले. या सर्व काटेरी हातांनी मला अलगद उचलले आणि एका उंच झाडावर फेकले. फांदीवर पडताच मी कळवळलो. तोच त्यातील एका करुणाने विचारले, बोल बोल, या झाडावरचे पक्षी कुठे गेले? बोल, या झाडावरचे पक्षी कुठे गेले? मी फांदीला धरून उठणार तोच त्या काटेरी हाताने मला पुन्हा उचलले आणि एका उंच इमारतीवर त्या टेरेसवर फेकले. टेरेसवर पडताच मी लाल काटेरी, पिवळे काटेरी आणि तिथे हिरवे काटेरी, केसरी काटेरी, निळे काटेरी, काटेरी चेंडून या सर्व काटेरी हातांनी बोल या टॉवर मला अलगद उचलले. झाडे कुठे गेली? या सर्व या टॉवर खालची झाडे कुठे गेली? मी वायरला धरून, केबलच्या वायरला धरून उठणार तोच पुन्हा या काटेरी हातांनी मला अलगद उचलले आणि उंच फेकले आणि मी संसदेत जाऊन पडलो. सभागृहात पडताच ते लाल निळे काटेरी चेंडू पाहून सभागृह रिकामं झालं. त्या सर्व काटेरी हातांनी, त्या सर्व काटेरी हातांनी मला पुन्हा उचललं आणि सभापतीच्या खुर्चीवर नेऊन आपटलं आणि विचारलं, बोल बोल, या सभागृहात येणारे चांगले खासदार पाठवणारे चांगले मतदार कुठे गेले? चांगले मतदार कुठे गेले? मी राजदंड धरून उठणार तोच पुन्हा या काटेरी हातांनी मला अलगद उचलले आणि उंच हवेत फेकले आणि त्यातला लाल काटेरी चेंडू म्हणाला, सांग सांग तुझा ईश्वर कुठे आहे? शोध घे, शोध घे, नाहीतर मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. साप्ताहिक मार्मिकमध्ये पूर्वी प्रत्येक ऑफिसच्या अधिकाऱ्यांची नावे यायची आणि त्यात एखादं मराठी नाव असायचं. तर साहेबांचं तिथं एक वाक्य असायचं बाळासाहेबांचं की उठा, वाचा आणि गप्प बसा. काही वर्षे चालल्यानंतर या उपरोधातून सगळा महाराष्ट्र, सगळी मुंबई पेटून उठली आणि 66मध्ये शिवसेनेची स्थापना झाली. मार्मिकचा या चळवळीत सगळ्यात मोठा वाटा आहे
आणि या मार्मिकचा 60वा वर्धापन दिन आहे. या मार्मिकला माझ्या या दैवतासाठी लाखो मर्द मराठी मावळ्यांनी स्वतःची जान कुर्बान केली. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये या लाखो मराठी मर्द मावळ्यांचं स्थान, त्यांच्या पराक्रमाचं स्थान, शौर्याचं स्थान अनमोल आहे. आणि यातलेच एक नरवीर तानाजी मालुसरे. कोंढाणा किल्ला प्राप्त करताना तानाजींनी दाखवलेले शौर्य आणि पराक्रम हा अविस्मरणीय आहे. या पराक्रमाचं, या शौर्याचं वर्णन करणारा एक पोवाडा जो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलाय, तो पोवाडा आता आपण बघूया. चला. जयोस्तु ते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे माझी आम्ही गात सो श्रीबाजीचा पोवाडा आजी आम्ही गात सो श्रीबाजीचा पोवाडा आजी आम्ही गात सो श्रीबाजीचा पोवाडा आजी स्वतंत्रतेचा बोला जय राष्ट्र देवीचा बोला अन जय भवानी की जय बोला अन तुम्ही मावळे बोला हर हर बरोबर अन तुम्ही मावळे बोला बोला अन चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुबरी घाला चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुबरी घाला अन चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुबरी घाला हे धन्य शिवाजी तोरण गाजी शिवाजी तोरण गाजी धन्य तानाजी धन्य तानाजी धन्य तानाजी प्रेम आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 प्रभात झाली वाद्य झडली मुहूर्त लग्नाचा कोल्यावरी उभा राहिला सूत तानाजीचा घटका पात्रे मोजून द्विज गण शेवटील्या घटीला दंगल मोडून मंगल भाया सावधान बदला बदला द्विजा परी कोणी भेटाया तानाजी साला आला तो तलवारीनं मंडप खणखणला तो हर हर एकाची झाला हर 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 बदती रे भाला चमकती भाला शिवराज दूत पातले हे लग्न राहू द्या भले देशार्थ जनन आपुले धर्मार्थ जनन आपुले एक एक मराठा निघे पुढती तानाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 दरड उबड बहु चढणे दुर्घट घोर पडिलाही दरड उबड बहु चढणे दुर्घट घोर पडिलाही पहारामुळी गडावरी जिथं नभता काही साधुनी संधी तानाजी तिथं नीट आला चढाया नव्हे हवेमध्ये उडण्याला झाला कुणी गुणगुणला पाय घसरता हा काय होई कुणी गुणगुणला पाय घसरता हा काय होई पदे शूर देशार्थ मरुनी स्वर्गातरी जाई हे तानाजी चढू लागले सद्भाग्य चढू लागले स्वातंत्र्य चढू लागले हे सांभाळी रेमलींच्या आला तानाजी प्रेम आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 एक मराठा सरसवरती बघा चढला सहस्रावरती असून
ही रिपू चढविती हल्ला खाली वरती माग पुढती आजूबाजूनी सैराबाईला पळती पहाडी ती भाला भोसकुनी कल्याणचे दार थडाडे झाली रे बारी प्रेम आजी सिंहगडाचा पोवाडा बाजी झाली परी तो आहे अहो बाजी झाली परी तो आहे कुठं तानाजी मारित हानीत छाटीत रमला माझा तानाजी हे मारित हानीत छाटीत रमला रणांगणा माझी अन उदय भान तो दिसला धरीला अन उदय भान तो दिसला धरीला घेके मार उठे अन झुंज झुंजता नजरा फिरल्या गरजे सिंहा पुढे अन गरजुनी पुनरुपी तुटून पडला माझा तानाजी गरजन पुनरुपी तुटून पडला तरी तो शमलेला भान उदय भानूचा वार मर्मीचा अन उदय भानूचा वार मर्मीचा अवचित तो बसला मूर्छाना हा पाताली मूर्छाना हा पाताली क्षणा भीतरी तानाजी खाली बघा येतो खाली बघा येतो हा धैर्य मेरून मळतो हन शिवकरीचा भाला गळतो भूमातेच्या अंकावरी पहुडे तानाजी प्रेम आजी सिंहगडाचा पोवाडा गडाला सिंहर पाला गडाला सिंहर पाला आमचा तानाजी प्रेम आजी सिंहगडाचा पोवाडा मंडळी, मार्मिकच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमात आपण अनेक जुन्या आठवणींना उजाळा देतोय. आता आपण मार्मिकचा हा गेल्या 50 वर्षातला प्रवास अगदी जवळून पाहिलेले आणि ह्या वर्षांमध्ये स्वर्गीय बाळासाहेबांच्या तब्बल 12 प्रदीर्घ मुलाखती घेतलेले सुधीर गाडगीळ यांच्याकडे जाऊया. हे ज्येष्ठ पत्रकार तर आहेच आहेत, पण शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणावरती आणि समाजकारणावरती यांचा प्रदीर्घ अभ्यासही आहे. यांच्याकडे आपण जाऊया आणि त्यानंतर आपल्याला संबोधित करणार आहेत शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब. पण तत्पूर्वी बघूया सुधीर गाडगीळ. नमस्कार. मराठीमध्ये व्यंगचित्रावर प्राधान्य देणारं एखादं साप्ताहिक सुरू करावं ही कल्पनाच मुळात एकदम भारी होती आणि अशा कल्पनेवर आधारित साप्ताहिक, त्याच्यामध्ये राज्य आणि देश पातळीवरचे नामवंत राजकीय नेते, त्यांचे बाळ ठाकरेंनी काढलेले नेमके चेहरे आणि या व्यंगचित्राच्या साप्ताहिकाची म्हणता 60 वर्ष होऊन आज आता हीरक महोत्सव साजरा होतोय. ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. मार्मिकच्या सर्व संबंधितांना आणि ठाकरे परिवाराला माझ्या मनापासून शुभेच्छा. 60 साली सुरू झालेलं मार्मिक माझ्याकडे 70 सालापासून येतोय आणि मला अप्रूप कसलं होतं तर राज्यस्तरावरचे, केंद्र स्तरावरचे सगळे नामवंत राजकीय नेते आणि त्यांच्या काही गमती ह्या मला मार्मिकमध्ये वाचायला मिळायच्या आणि त्याच्या जोडीला शेवटच्या पानावर श्रीकांत ठाकरेंनी लिहिलेलं सिनेमाचं परीक्षण, ते कुठल्याही दैनिकापेक्षा जरा वेगळ्या वळणाचं होतं. शुद्ध निषाद
या टोपण नावाने ते लिहित असत, ते वाचायला आम्ही अत्यंत उत्सुक होतो. या सगळ्या पलीकडची एक विशेष माझ्या भाग्याची गोष्ट अशी की पत्रकारितेत खूप लवकर आल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंसारख्यांची मुलाखत मला 14 वेळा घेता आली. पहिली मुलाखत मी त्या मार्मिकच्या बहराच्या काळात म्हणजे 1974च्या जुलै महिन्यामध्ये घेतलेली आहे. मी बाळासाहेबांना या आठवणीच्या ओघात विचारलं होतं की तुमचे त्या काळातले मॉडेल कोण होते. तर ते म्हणले काय 60 साली सुरू झालं मार्मिक आणि सुरुवातीच्या टप्प्यावर यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार यांच्या जोडीला देशपातळीवर पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि पुढच्या टप्प्यावर चरण सिंग आणि इंदिरा गांधी हे माझे मॉडेल होते. त्यामुळे यांच्यावरची माझी चित्र ही अधिक उत्तमोत्तम होत गेली. या सगळ्या आठवणी मार्मिक आणि मार्मिकच्या निमित्तानं व्यंगचित्रांविषयीच्या बाळासाहेब माझ्याशी गप्पा मारताना उलगडत असताना कलावंतांचाही विषय राजकारणी लोकांना इतकाच निघाला. ते म्हणाले, देशपांडे हे माझे चांगले मित्र होते, त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांना मी आवर्जून जात होतो. तर म्हणे खरं सांगू का, तो म्हणे शब्दांचा व्यंगकार आणि मी रेषांचा व्यंगचित्रकार, एवढ्याच आमच्यामध्ये फरक करता येईल, बाकी खटाळपणा आमच्या दोघांकडे सारखाच. मोरारजींच्या दही अंडीमध्ये गाढवाच्या पाठीवर बसून त्या गाढवाला गाजर दाखवत पुढे पुढे त्याचा मालक नेत असतो, तसं मोरारजीभाई देसाईंनी सरकारी नोकरांना वाढीव वेतन श्रेणीचं गाजर त्या सरकारी नोकराच्या मानगुटीवरच बसून लांब दही अंडी धरल्यासारखं ते वेतन श्रेणीचं गाजर नरत त्याला पुढे पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण पुढचं एक चित्र बघूया. इंदिराबाईंचं घड्याळ. काय सेनापती बापट सीमा प्रश्नासाठी आमरण उपोषणाला बसलेले होते. त्यावेळेला इंदिराजींनी त्यांना एक कालमर्यादा दिली आणि तेवढ्या वेळात हे उपोषण नक्की सुटेल असं सांगितलं होतं. त्यावर इतकं मार्मिक चित्र बाळासाहेबांनी काढलेलं होतं की इंदिरा गांधींच्या हातात घड्याळ आहे पण त्या घड्याळाला काटेच नाही आहेत आणि सेनापती बापट आपल्या उपोषणाच्या जागेवर बसून म्हणतात तर त्या घड्याळाला काटेच नाही आहेत, मर्यादा ठरवणार कशी वेळेची. काही राजकीय वादक असं म्हणत मार्मिक त्यावेळच्या राजकीय नेत्यांचं चित्रण वाद्य आणि वादक याच्या साथीनं बाळासाहेबांनी घडवलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ चीनच्या तालावर डॉक्टर स्वामींचं भरतनाट्यम, नंतर चरण सिंगाचा सॅक्सोफोन, शरद पवारांचं जलतरंग, अनेक याच्यावर टंग टंग टंग, नंतर जनता पक्षाच्या बाजूनं असं म्हणत म्हणत ठीक आहे दादा तुम्ही साथ देणार नाही म्हणता मग मी एकटाच वाजवीत बसतो असं म्हणत सतार छेडत असलेले यशवंतराव चव्हाण आणि राजनारायण यांचा स्वतःचाच ते ढोल बडवत असताना अशी फार मार्मिक चित्र वाद्य आणि वादक या अनुषंगाने त्यांनी घेतलेली आहेत. पुढच्या चित्राकडे जाऊया आपण. काय आहे, चेहरे फार नेमके काढत असत त्याच्या वैशिष्ट्यासह असं मी बोलताना म्हटलं होतं. तर इंदिरा गांधींचं नाक हे नेमकं सगळ्यांच्या लक्षात होतं. या नाकाच्या अनुषंगाने काढलेलं एक अप्रतिम व्यंगचित्र बाळासाहेबांचं आहे. ज्या वेळेला इंदिरा गांधी सत्तेवर आल्या त्या सत्तेवर आल्यानंतर पश्चिम बंगाल, तामिळनाडू सकट वेगवेगळ्या 9 राज्यांमध्ये त्यांच्या पक्षाखेरीज अन्य पक्षाची सरकार सत्तेवर आली. तर बाईंचं मोठं नाक दाखवत त्या नाकावर सर्व अन्य राज्यातले नेते बसवत बाईंच्या नाकी 9 आले असं म्हणत काढलेलं हे चित्र आहे. तर मार्मिक हिरक महोत्सव साजरा करतोय आणि तो करत असताना त्याला असंच अधिकाधिक यश मिळत जावं आणि अधिकाधिक वाचकांमध्ये तो लोकप्रिय होत राहावं ही आमच्यासारख्या मराठी मनाची, मराठी वाचकाची इच्छा तर आहेच. पण त्याचप्रमाणे वाचा थंड बसा, वाचा उठा अशा प्रकारे आवाहन करत त्या काळातल्या चळवळींना जसं मार्मिकनी तोंड फोडलं तसं नव्या टप्प्यावरच्या सर्व घडामोडींनाही वाचा मार्मिकमधनं फोडली गेलीच पाहिजे असाही आमचा आग्रह राहील.
मार्मिक परिवाराला माझ्या मनापासून शुभेच्छा. आता मंचावर येत आहे प्रबोधन प्रकाशनचे विश्वस्त माननीय सुभाषजी देसाई. आज मार्मिकचा 60वा वर्धापन दिन. आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याला सुद्धा 60 वर्ष पूर्ण झाली आणि आपले लाडके मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांना सुद्धा 60 वर्ष पूर्ण झाली. हा एक अपूर्व योग तर आहेच, पण आणखी एका गोष्टीमुळे आपली सर्वांची छाती अभिमानाने फुलून आली आहे आणि ती गोष्ट म्हणजे देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींना गौरविण्यात आलेलं आहे. मी या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं उद्धवजींचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या भावना व्यक्त करण्याची विनंती करतो. कशी सुरुवात करायची, कारण दरवेळेला आपण समोर असता, मग तो मार्मिकचा वर्धापन दिन असेल, शिवसेनेचा असेल, दसरा मेळावा असेल आणि आपली पारंपरिक सुरुवात हीच आहे, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि माता. आज मी तुम्हाला दिसतोय पण तुम्ही मला दिसत नाही. अनेकदा असंच असतं, समोर जे दिसत असतात ते सोबत नसतात आणि सोबत जे असतात ते दिसत नसतात. 60 वर्ष पूर्ण झाली. आता सुभाष देसाई साहेबांनी सांगितलं, संयुक्त महाराष्ट्राला झाली, मार्मिकला झाली. योगायोग आहे, मी त्याच वर्षी जन्माला आलो आणि या वर्षी मलाही 60 वर्ष झाली. ती 60 वर्ष आपल्या समोर आहेत म्हणण्यापेक्षा आजही त्या पिढीतले अनेक जण जरी आपल्या दुर्दैवाने नसले तरी काही जण आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या समर्थ साथीने, सोबतीने आणि आशीर्वादाने ही 60 वर्षाची वाटचाल आम्ही तिघांनी पूर्ण केली. मार्मिकचा जन्म का झाला, कशासाठी झाला, एक थोडक्यामध्ये त्याचा मागोवा, त्याचा आढावा हा आपल्यासमोर मांडला गेला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही मी म्हणेन पूर्ण नव्हती झाली, किंबहुना आजही झालेली नाही. जो आता नंदेशनी पोवाडा अण्णाभाऊंचा तो गायला, माझी मैना गावाकडे राहिली, तो बेळगाव कारवार, अजूनही तो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आपल्यात आलेला नाही. आणि ती जी तळमळ एक मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे, ती त्यातून अत्यंत समर्थपणाने अण्णाभाऊंनी मांडलेली. प्रथमतः आज मी ह्या पहिल्या वहिल्या, कदाचित जगाचं मला माहिती नाहीये, पण देशातलं मार्मिक पहिलं व्यंगचित्र साप्ताहिक असेल की ज्याने आपला हिरक महोत्सव हा ऑनलाईन पद्धतीने साजरा केला आणि करतोय. मी या निमित्ताने जे सर्व कलाकार, त्याच्यानंतर टेक्निशियन, त्याच्यानंतर ज्यांनी स्क्रिप्ट लिहिली, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतोय. आपण सगळेजण सोबत आहात म्हणून असे नवीन नवीन उपक्रम आपण करत राहतो आहोत, करतो आहोत आणि यापुढे सुद्धा करणार आहोत. सध्या ऑनलाईनच युग आहे, प्रिंट मीडिया आहे, नक्कीच आहे. आज सुद्धा सामना सुरू आहे, सामना सगळ्यांचीच सुरू आहे, आपलं वृत्तपत्र पण सुरू आहे आणि अन्यायविरुद्ध सुद्धा सुरू आहे. या निमित्ताने मला एक गोष्ट जी प्रामुख्याने जाणवते ती हीच आहे की जसं आज आपण आपापल्या घरोघरात बसून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहात, मी सुद्धा माझ्या घरात बसूनच या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधतोय. प्रिंट मीडियाचा उल्लेख करताना मार्मिक सुद्धा लवकरात लवकर डिजिटल रूपात ऑनलाईन आपल्या भेटीला येणार आहे, हे आज मी जाहीर करतोय. मार्मिक म्हटल्यानंतर नवीन नवीन कल्पना आल्याच. ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा उल्लेख झाला, ती चळवळ नुकतीच मुंबई महाराष्ट्राने मिळवली होती, मिळाली नाही, मिळवली. ज्या 106, 107 हुतात्म्यांचा उल्लेख केला जातो, हा काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे किंबहुना तोही एक संदर्भ शिवसेना प्रमुखांनी मागे दिलेला आहे. एक परदेशी पत्रकार होत्या, महिला पत्रकार, त्या ह्या सगळ्या आपल्या लढाईच्या अत्यंत
जो लढा ज्याला म्हणतो अत्युत्तम शिखरावरती होता. मी पीकवर म्हणणार होतो पण मला करेक्ट केलं असतं तुम्ही, म्हणजे योग्य केलं, बरोबर केलं असतं. शिखरावर होता त्यावेळेस त्या महिला पत्रकार मुंबईत होत्या आणि त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की त्यांच्या समोर किमान 200-250 मृतदेह हे पडलेले होते. अत्याचार त्या माणसांनी भोगला, सोसला आणि तरी अत्याचार करणाऱ्यांच्या नाकावर टिचून छाताडावरती भगवा झेंडा रोवला. ही आपल्या मराठी माणसाची एक ख्याती आहे, मराठी माणसाची एक नाही म्हटलं तर ओळख आहे. एक तर आपण मराठी माणसं कोणावरती अन्याय करणार नाही, पण जो अन्याय आपल्यावर करेल तो अन्याय करणारा आम्ही शिल्लक ठेवणार नाही. ही आपली वृत्ती आणि अशीच असली पाहिजे. लढायचं हे अन्यायाविरुद्ध वार करण्यासाठी, न्याय हक्कासाठी लढायचं, रक्षणासाठी, माता भगिनींच्या, गोरगरिबांच्या, दीनदुबळ्यांच्या रक्षणासाठी लढायचं. आणि तीच शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आल्यानंतर तोही काळ जरा आठवून बघा. आज सगळे ठीक आहे, मी मुख्यमंत्री आहे, राज्याचा मुख्यमंत्री आहे, सत्ता आपल्या ताब्यामध्ये आहे, पण तो काळ जो होता त्यावेळेला काही हाताशी नव्हतं. मोबाईल कसले, फोन नाही, काही नाही. आणि मोगल म्हणजे किती मातब्बर होते. अशा वेळेला एक 16-17 वर्षाचं पोर हे उभं काय राहतं आणि पहिला तोरणा काय जिंकतं. तेव्हा कोणी असा विचार केला असता की एवढे प्रबळ आहेत, कसं जिंकायचं, लढायचं कसं, जिंकायचं सोडा, तर स्वराज्य स्थापनच झालं नसतं. आणि म्हणून जिंकणार की हरणार हा विचार न करता अन्याय आहे तो मोडून काढणारच, अन्याय माझ्या मातीत त्याला आम्ही वाढू देणार नाही, जो कोणी अन्याय करणार असेल त्याला तिथल्या तिथे खेचणारच, या एका जिद्दीने जर का आपले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे उभे राहिले नसते तर आपली अवस्था काय असते आपल्याला कल्पना. जास्त मला अन्यायाविरुद्ध किंबहुना या भाषेत बोलण्याची आवश्यकता नाही, पण शेवटी सामर्थ्य कशात असतं? सामर्थ्य शब्दात असतं, सामर्थ्य तलवारीत असतं, सामर्थ्य बंदुका, तोफा, तोफगोळे याच्यात सगळ्यात असतं. पण शिवसेना प्रमुखांनी जे सामर्थ्य दाखवलं ते कुंचल्याच्या फटकऱ्यांचं सामर्थ्य दाखवलं. ब्रश हा कलाकाराचं माध्यम. एखाद्या आपल्या भावना किंवा आपले विचार म्हणण्यापेक्षा आपण जे काही चित्र डोळ्यासमोर आणतो ते कागदावर उतरवण्याची ताकद किंबहुना कागदावर उतरवण्याचं माध्यम हे तो कुंचला करत असतो. आणि सुरुवातीला मार्मिक याची स्थापना जी केली गेली, मार्मिक सुरू केलं, त्याच्या मागची भावना ही होती की मराठी माणसाने लढा दिलेला आहे, मुंबई मिळवलेली आहे, आता कुठेतरी थोडेसे एक स्थिरता येते, मराठी माणसाच्या आयुष्यात स्थिरता येते. त्याला नाही म्हटलं तरी रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये थोडीशी विरंगुळ्याची एक गरज आहे. नाहीतर आज आपण बघतो ना की टीव्ही लावलं की अरे बापरे, कोरोनाचे थैमान, इकडे दरोडा पडला, तिकडे हे झालं, तिकडे ते झालं, अशा ह्या सगळ्या बातम्या. त्याच्यात कुठेतरी एक विरंगुळा पाहिजे, म्हणून मार्मिकचं एक प्रकाशन झालं की दर एक रविवार, म्हणतो रविवारची जत्रा एक मधल्या पानावरती व्यंगचित्राची 2-3 पानं असायची आणि त्यातून सुरुवात झाली. करता 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 लक्षात यायला लागलं की मराठी माणसांनी मुंबई मिळवली, पण मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईमध्येच परप्रांतीय आपल्या छाताडावरती बसतायत आणि हैदोस घालतायत. मग अशा वेळेला कोणी गप्प बसणं शक्यच नव्हतं. आणि खास करून जे आमचं घराणं आहे, माझे आजोबा तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रणी होते, पहिल्या 5 होते, आणि त्यांचं घराणं मराठी माणसावरती अन्याय होत असताना गप्प कसं असेल. मग त्याच मार्मिक मधून मराठी माणसाच्या अन्यायाला वाचा फोडायला सुरुवात झाली. आणि जो कुंचला, जो मराठी माणसाच्या मनोरंजनासाठी वापरला जाणार होता, तोच मराठी माणसाचं एक शस्त्र बनला, एक अस्त्र बनलं. आणि जो अन्याय करत होता त्याच्यावरती तलवारीचे नाही तर कुंचल्याचे फटकारे हे शिवसेना प्रमुख करायला लागले. सोबत माझे काका होतेच. त्याच्यानंतर मगाशी आपण एक चित्र पाहिलं, दप्पा खांबेटे, तेही होते. 1960 म्हटल्यानंतर माझाही जन्म त्याच सालचा म्हटल्यानंतर मी सुद्धा बघत होतो. हळूहळू त्या मार्मिक सोबत मी मोठा होत होतो. सगळी चित्र, त्याच्यानंतर घरी येणारी जाणारी सगळी वर्दळ पाहत होतो. एक कुंचला काय करू शकतो, आपण असहाय्यपणाने जर का बघत राहिलो की काय करणार, सोबत कोण येणार नाही, जे हातात असेल ते माझं शस्त्र, आणि त्या शस्त्रांदिशी मी माझ्या शत्रूला नामोहरम करणारच, या एका जिद्दीने शिवसेना प्रमुख उभे राहिले. मार्मिक म्हणणं या अन्यायाला वाचा फुटायला लागली आणि हा म्हणता वातावरण ढवळून निघालं. घरामध्ये आजोबा तेव्हा होतेच.
जनतेची वर्दळ, लोकांची वर्दळ ही होत होतीच. आणि एके दिवशी आता त्या सगळ्या गोष्टीला काय मी तेव्हा असलो तरी काय असं नाही की माझ्या समोर सगळ्या गोष्टी घडल्यात, मी त्याला साक्षीदार होतो असं नाही. काही काही गोष्टी साहजिकच आहे, माझ्या वडिलांनी सांगितलेल्या आहेत, काही माझ्या मानी सांगितलेल्या आहेत. एक दिवस मग असं उजाडला की माझ्या आजोबांनी, शिवसेना प्रमुख तेव्हा शिवसेना प्रमुख नव्हते, मार्मिककर होते, त्यांनी विचारलं काय रे ही सगळी गर्दी सगळी घरी येते, याचं पुढे काय करणारच की नाही, काय पक्ष वगैरे संघटना वगैरे काय स्थापना आहेच की नाही. तर बाळासाहेब म्हणाले हो आहे, विचार आहे. आणि आजोबांनी विचारलं नाव काय देणार. हे सगळंच अनपेक्षित होतं. म्हणजे पक्ष काढणार का, ह्याचं संघटन करणार का, याला हो नाही उत्तर देण्याचं देतायत न देतायत एवढ्यात पुढचा प्रश्न आला की नाव काय देणार. आणि त्याला उत्तर देण्याच्या आत आजोबांनी नाव दिलं शिवसेना. शिवसेना हे आजोबांनी दिलेलं नाव आहे. आणि त्या शिवसेनेचा मुख्यमंत्री या एका वेगळ्या नात्याने मी आज आपल्या समोर आलेलो आहे. म्हणजे शिवसेना काय, सामना काय, याचा नाही म्हटलं तरी नाही म्हणायचं कशाला. होच हा जन्मदाता मार्मिक आहे. मार्मिकने जी थोडीशी थंडावलेली मराठी मनं होती आणि मनगट होती त्याच्यात एक आत्मविश्वास जागवला, पेटवला. अहंकार नाही पण एक आत्मविश्वास त्याच्यामध्ये जागवला. आणि मराठी माणसावरती अन्याय करणारी जी काही इतर इकडची तिकडची लोक होती त्यांना खणखणीतपणाने सांगितलं की याद राखा, जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावरती अन्याय कराल तर गाठ शिवसेनेशी आहे, शिवसैनिकाशी आहे. आणि त्यातून हा सगळा धगधगता 60 वर्षाचा कालखंड आपल्या समोर हा आपल्या साक्षीने हा असा सरून गेलेला आहे. आज हा म्हणता 60 वर्ष झाली, पुढे वाटचाल चालूच आहे. अन्याय तशी कोणाची करण्याची हिंमत नाही. पण आज सुद्धा जर कोणी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावरती, भूमिपुत्रावरती अन्याय करण्याचा प्रयत्न जरी केला तरी देखील गाठ शिवसेनेची आहे, गाठ मार्मिकची आहे, गाठ सामनेची आहे. आज मला एका गोष्टीचं समाधान वाटतंय की ज्या एका मूलभूत मुद्द्यावरती शिवसेनेची स्थापना झाली ते भूमिपुत्रांना न्याय हक्क मिळालाच पाहिजे, भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळालंच पाहिजे, तो एक कायदा या आपल्या सरकारने केला. मराठी भाषेची सक्ती, आता सक्ती हा नाईलाज आहे. मराठी भाषेची सक्ती म्हणण्यापेक्षा प्रत्येक भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला तसा मराठी भाषेला मिळाला. आणि साहजिकच आहे प्रत्येक प्रांताची जशी एक मातृभाषा आहे तशी माझ्या म्हणजे आपल्या प्रांताची मातृभाषा ही मराठी आहे आणि ती मराठी भाषा ही अनिवार्य आहे. या अशा काही चांगल्या गोष्टी आपण करू शकलो आहोत. बाकी अनेक गोष्टी ज्या आहेत ती आपल्या आशीर्वादाने हे सरकार आल्यानंतर आपण आतापर्यंत केलेल्या आहेत. काही गोष्टींना जरूर थोडासा एक वेग मंदावलेला आहे. याचं कारण सर्वांनाच माहिती आहे की कोरोना आहे. कोरोना काय करायचं, काय करायला गेलं की हे कोरोना ते कोरोना, काहीच कोरोना. तर ह्या अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आज आपण सगळे साथीला आहात, सोबतीला आहात. मार्मिकचं हे कार्य, सामन्याचं हे कार्य, शिवसेनेचं हे कार्य हे आपल्या सगळ्यांच्या साथीने, सोबतीने आणि आशीर्वादाने. कारण आपण जर का नसाल तर मग या लढ्याला तरी काय अर्थ आहे. आणि सोबत जर का सैनिकच नसतील तर सेनापतीला काय अर्थ आहे. त्याच्यामुळे आपलं हे जे काय एक आपला हा जो काही लढा आहे तो अन्यायाविरुद्ध जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा अवश्य चालू राहणारच आहे. पण मार्मिक सुद्धा ते ऑनलाईन पद्धतीने आणि डिजिटल माध्यमातून आपल्या समोर येत राहणार आहे. थोडीशी एक पंचायत अशी होते की जसा काळ झपाट्याने बदलतोय, झपाट्याने पुढे जातोय, तशा काही काही गोष्टी याच्या उणीवा भासायला लागतात. त्यावेळेला जे काही आपले सगळे व्यंगचित्रकार होते, साहजिकच आहे शिवसेना प्रमुख स्वतः त्यांच्याच तुमच्यातली ही किमया आहे. कदाचित जगातलं हे एकमेव उदाहरण असं असेल की एका व्यंगचित्रकाराने हा इतिहास घडवला. इतिहास तलवारीने घडतात, इतिहास बंदुकीने घडतात, पण कुंचल्याच्या सामर्थ्याने इतिहास घडवणारं हे एकमेव उदाहरण असेल. आणि ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रात अस्सल मराठी मातीतलं, अस्सल मराठी माणसाने घडवलेलं एक स्वप्नव्रत वाटणारं दृश्य आहे. त्याच्यामुळे ते स्वतः व्यंगचित्रकार होते, सोबत माझे काका श्रीकांतजी हे व्यंगचित्रकार होते. विकास सबनीस त्या काळात काही काळ त्यांनी व्यंगचित्र काढलेले आहेत. असे अनेक व्यंगचित्रकार. तेव्हा तो एक संपन्न असा काळ होता, व्यंगचित्रकारांचा सुद्धा एक संपन्न असलेला काळ होता व्यंगचित्रकारांनी. आता
थोडे 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 व्यंगचित्रकार सुद्धा कमी होत चालले आणि नुसते व्यंगचित्रकार नाहीत तर राजकीय भाष्य करणारे व्यंगचित्रकार म्हणजे जसे आर के लक्ष्मण होते, तोड नाही, त्यांच्या कुंचलन सुद्धा तोड नव्हती. तसं एक समर्पक यथोचित नुसतं व्यंगचित्र काढणारे नाहीत तर राजकीय भाष्य आणि त्या व्यंगचित्रातून काहीतरी सांगणार. म्हणजे असं म्हटलं जातं की कदाचित 10 पेक्षा जास्त अग्रलेख जे सांगू शकत नाहीत ते एखादं व्यंगचित्र सांगून जातं. व्यंगचित्र हे बरोबर जसं शिवसेना प्रमुख म्हणायचं, आता याचं मराठी भाषांतर हे तुम्ही करा, रिडिंग इन बिटवीन लाईन. म्हणजे जे आपल्याला प्रत्यक्षात दिसत नाही पण त्याच्यामध्ये जो काय मतितार्थ असतो तो मतितार्थ दाखवणारं ते व्यंगचित्र असतं. आणि असे हे व्यंगचित्रकार आज सुद्धा आपल्याला हवेत. त्यांच्या सगळ्यांच्या सोबतीने हे जे काय आपलं व्रत आहे, मी व्रत म्हणतो त्याला, हे व्रत हे अविरत प्राणाने असंच आपण चालू ठेवू. हीच माझी एक आपल्याला मी काय म्हणेन, हाच मी तुम्हाला एक विश्वास देतो. आणि हे जे काही कार्य आहे हे असंच चालू ठेवण्यासाठी आपल्या सगळ्यांचे असेच आशीर्वाद साथ सोबत असू द्या. पुन्हा एकदा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उद्धवजी. आपण मांडलेले विचार आणि केलेलं मार्गदर्शन हे आमच्यासाठी नेहमीच मोलाचं आहे आणि ते इथून पुढेही आम्हाला मार्गदर्शक ठरेल याची आम्हाला खात्री आहे. परत एकदा मनापासून आभार. मंडळी, आता आपण या कार्यक्रमात सांगतेकडे जाऊया, शेवटाकडे जाऊया. ऐकूया ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात येथ म्हणे श्री विश्वेश्वरा. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो. सुखिया झाला. धन्यवाद उद्धवजी. आपण मांडलेले विचार आणि केलेलं we are blessed with the directions and inputs given by our Honorable Chief Minister. May I request our Chief Minister, Shri Uddhavji Thackeray, to give his speech on this occasion. Sir. Good evening, ladies and gentlemen. This magnetic Maharashtra meet. This magnetic Maharashtra meet organized by the Industrial Department
and our international family across the world is a personification of the spirit of the human race. Even as we face the challenge of Corona, we know one thing clearly, that we must not give up or give in. I have watched many of your home countries give a tough fight to COVID. Let me extend my deepest sympathies and a sense of unity and strength to all countries around the world fighting COVID in their own measure. This battle has been raging on for 6 months, and let me tell you, we are truly together in this as one human race. We stand together. We have seen challenges, wars, epidemics, and financial crises, but our world has always emerged stronger than before. This is our chance to do so again. Our MOUs today don't only signify a regular understanding between the industry and the state. It is no longer simply an investment of capital. This is an investment of faith, and it signifies a moment that reminds me of Neil Armstrong's famous lines on his moon landing. A small step for man, a huge leap for mankind. Similarly, this exchange of the MOU is a small sign on paper, but symbolizes our intent as mankind to begin again. Maharashtra is traditionally a land of progress, innovation, positive disruption, saints and warriors alike. We are truly blessed with not only tradition, but also rich geography and warm, hardworking citizens. And more so, we are blessed with friends like you who invest faith in us. Today, I am indeed pleased to announce that we have signed over 16,000 crores worth of MOUs, and I want to offer my gratitude to our key investor who will invest another 8,000 crores in the coming months. From our end, we will ensure every form of assistance from the state for setting up your facilities without any hurdles. Today, as we proudly partner with the World Association of Investment Promotion Agencies and US-India Partnership Forum, I can safely say this partnership will take all of us a long way ahead. Sustainable development, jobs for local youth, skill development, and prosperity of the state and industries is what we must achieve. As a state, we have always met and often surpassed the need of the industries, and we will always do so. When history reads chapters on the efforts to begin again by humanity, this moment will be remembered by all. I thank Minister Subhash Desai, Aditi Tatkare, CS Chief Secretary Rajiv Mehta ji, Principal Secretaries Venugopal Reddy ji, Bhushan Gagrani ji, MIDC CEO Anbalgam ji, and our team from the industry department for their efforts that have helped us in winning your confidence. Let us lead the way together for a stronger, safer, better world for all. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra.